prove that sin square pi by 8 plus sin square 3 pi by 8 sin square 3 pi by 8 plus sin square 5 pi by 8 plus sin square 7 pi by 8 equal to 2. तर यामध्ये अँगल्स दिलेले आहेत रेडियस मध्ये, सगळे रेशो साइन मध्ये त्यांचे स्क्वेअर आहेत. तर आपण पहिल्यांदा अशा पद्धतीने जर लिहू शकतो sin pi by 8 कंप्लीट ब्रॅकेटचा स्क्वेअर, pi by 8 चा स्क्वेअर नाही, पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहिला, प्लस sin 3 pi by 8 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस sin 5 pi by 8 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस sin 7 pi by 8 ब्रॅकेट स्क्वेअर. कारण साइन स्क्वेअर थिटा यालाच आपण साइन थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहू शकतो, पण त्याला साइन थिटा स्क्वेअर असं नाही लिहू शकत, अँगलचा नाही स्क्वेअर होणार, रेशोचा स्क्वेअर आहे तो. त्यामुळे प्रत्येक टर्मला आपण एक ब्रॅकेट घेऊन ब्रॅकेट स्क्वेअर फॉर्म मध्ये लिहिलं. आता यामध्ये 4 रेशो आहेत, 4 अँगल आहेत वेगवेगळे, म्हणजे यांच्या 2-2च्या पेअर्स तयार होत असतात. अशा प्रकारची एक पहिली हिंट या टाईपच्या एक्झाम्पल साठी. त्यानंतर अँगल्स कोणकोणते आहेत पहा, पाय बाय 8, 3 पाय बाय 8, 5 पाय बाय 8, 7 पाय बाय 8. याच्यामध्ये सुरुवातीला रफ फरक थोडासा आपल्याला करून पाहावं लागतं. यामध्ये 2-2च्या अशा पेअर्स तयार करायच्या की त्यांचं ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन 90, 180, 270 किंवा 360 यापैकी एखादं येऊ शकेल. म्हणजेच पाय बाय 2, पाय, 3 पाय बाय 2, 2 पाय यापैकी कोणाचं ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन या 4 व्हॅल्यूज पैकी एक येत आहे, अशा पेअर्स आपल्याला शोधायच्या आहेत. त्यानंतर इथे आणखी एक हिंट या टाईपच्या एक्झाम्पल साठी की राईट साइड 0 नाहीये, म्हणजे कॅन्सल काही होत नाहीये. राईट साइड येते 2 आणि प्रत्येक साइनचा इथे स्क्वेअर दिलाय. याचा अर्थ कुठेतरी साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा अशी टर्म येत असली पाहिजे 2 वेळा. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटाची किंमत 1 अशी टर्म जर 2 वेळा आली तर 1 + 1 = काय मिळणार, 2 ही व्हॅल्यू आपल्याला मिळू शकते राईट साइडला. याचा अर्थ रेशो चेंज व्हायला पाहिजे इथे, कारण जर रेशो चेंज नाही झाला तर साइन स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर असं कुठलं आपल्याकडे कॉम्बिनेशन नाहीच आहे. म्हणजे 2 मार्ग, यामध्ये 2 पॉइंट, एक म्हणजे यांच्या पेअर्स घ्यायच्या आहेत, अशा पेअर्स की त्यांचं ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन काय यायला पाहिजे, पाय बाय 2, पाय, 3 पाय बाय 2 किंवा 2 पाय. अलाइड अँगलचे जे आपले अँगल्स आहेत त्यापैकी एक. आता यातही रेशो बदलायला पाहिजे, कारण रेशो जर बदलला, एक साइन आणि एक कॉस झाला, तर साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटाला आपण 1 लिहू शकतो. रेशो बदलायला पाहिजे,
म्हणजे पाय आणि 2 पायचा काही उपयोग आहे का? आणखी हाफ रिडक्शन झालं त्यात. याचा अर्थ अशा पेअर शोधायच्या की ज्यांचं ॲडिशन π/2 येईल किंवा 3π/2 येईल. यासाठी दोन मेथड. एक म्हणजे सगळ्यांचं कन्व्हर्जन डिग्रीमध्ये करायचं आधी. आपला जर रेडियन मधलं कॅल्क्युलेशन किंवा अपूर्णांकाचं कॅल्क्युलेशन डिफिकल्ट वाटत असेल तर आधी त्यांना कन्व्हर्ट करायचं कुठल्या फॉर्ममध्ये? डिग्रीमध्ये. आणि मग आपल्याला जसं आपण एक cos24 cos204 असा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला होता. cos24 आणि cos204 यांची पेअर आपण घेतली कारण 204 आणि 24चं सबट्रॅक्शन 180 येत होतं, किंवा 125 आणि 55 अशा दोन टर्म होत्या कॉस्टच्या, त्यांचं ॲडिशन 180 येत होतं. त्यावरून आपण 155 लाच 180 मायनस 125 लाच 180 मायनस 55 लिहिलं, 204 लाच 180 मायनस 24 या फॉर्ममध्ये लिहिलं. तसं इथे यांना एक तर डिग्रीमध्ये कन्व्हर्ट करा आणि मग जोड्या तयार करा, किंवा आपल्याला जर डायरेक्ट हे कॅल्क्युलेशन जमत असतं कारण डिनॉमिनेटर सारखा आहे त्यामुळे फार काही अवघड नाही जाणार आहे. दोन दोन टर्मचं ॲडिशन सबट्रॅक्शन करून पाहायचं. आधी काय करायचं? पहिला घेतला π/8, एक जोडी सापडली की दुसरी आपोआप तयार होते. समजा हा π/8 घेतला आपण, π/8 आणि 3π/8 यांचं जर ॲडिशन केलं काय येत आहे? 4π/8 हे ॲडिशन येत आहे. 4π/8 म्हणजे किती? चला पहिल्याच जोडीत π/2 मिळालं, नशीब चांगलं आहे. नाहीच मिळाला तर π/8 आणि 5π/8चं ॲडिशन करून बघायचं. त्यांचं सबट्रॅक्शनही करून पाहायचं. π/8 आणि 3π/8चं सबट्रॅक्शन केलं तर 2π/8 येतं, π/4. π/8 आणि 5π/8चं कॉम्बिनेशन करून पाहायचं. π/8 आणि 7π/8चं कॉम्बिनेशन करून पाहायचं. पण आपल्याला पहिल्या कॉम्बिनेशनमध्येच पेअर मिळाली π/8 आणि 3π/8 यांचं ॲडिशन किती येत आहे? π/2. म्हणजे आपण एक पेअर इथं अशी लिहून ठेवूया, π/8 प्लस 3π/8 इक्वल टू π/2. आता राहिलेल्या दोघांचं पण असंच काही कॉम्बिनेशन मिळतंय का बघा. त्यांचं जर ॲडिशन केलं 5π/8 प्लस 7π/8, 5 प्लस 7 म्हणजे 12π/8, त्याला 4ने डिवाइड करू शकतो आपण. काय येतोय? 3π/2. हा याने पण रेशो बदलतो, हा पण चालेल आपल्याला. त्यांचं सबट्रॅक्शन जमतंय का बघा. 7 मायनस 5 म्हणजे 2π/8 येतो, π/4. त्याचा नाही आपल्याला उपयोग होणार. म्हणजे 5π/8 प्लस 7π/8 इक्वल टू काय येणार? 3π/2. π/2 मुळे पण रेशो बदलतो, 3π/2 पण रेशो बदलतो. त्यामुळं यात आपण दोन्ही पैकी कुठलीही व्हॅल्यू मिळाली तरी आपल्याला कन्व्हिनियंट आहे. आणि जरी निगेटिव्ह आला तरी स्क्वेअर होणारच आहे पुढे, त्यामुळे त्याचा पॉझिटिव्ह येईलच. आता इथून पुढचा पार्ट कसा पहा. एकदा पेयर्स आपल्याला मिळाल्या त्यावरून जे दोन अँगल आहेत यामध्ये π/8 आणि 3π/8 यापैकी एकाची व्हॅल्यू तयार करायची. म्हणजे समजा हा 3π/8 आपण राईट साईडला घेतला तर तो मायनस होईल. याचा अर्थ काय? π/8 लाच आपण π/2 मायनस 3π/8 असं लिहू शकतो. π/8 लाच काय लिहू शकतो? π/2 मायनस 3π/8. किंवा जर आपण हा π/8 राईट साईडला घेतला तर 3π/8 यालाच आपण काय लिहू शकतो? π/2 मायनस असा त्याचा अर्थ होतो. मग आता यामध्ये आपण काय करू? sin π/8 पहिला ॲज इट इज ठेवू. sin π/8 चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस sin
हा जो 3π/8 आहे त्यालाच आपण काय लिहू शकतो, π/2 मायनस π/8. मग 3π/8 लाच आपण लिहिला π/2 मायनस π/8 आणि या पूर्ण ब्रॅकेटचा काय स्क्वेअर आहे प्लस पुढे तसंच वाटल्यास 5π/8 आणि 7π/8 यांची पेअर पहा. यातला जर आपण 5π/8 राईट साईडला घेतला तर 7π/8 ची किंमत काय होईल, 7π/8 ची किंमत 3π/2 मायनस 5π/, म्हणजे यातली पहिली टर्म आपण तशीच ठेवू, sin 5π/8 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस पुढची जी टर्म आहे साइन 7π/8 लाच आपण काय लिहू शकतो, 7π/8 लाच लिहिणार 3π/2 मायनस 5π/8 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता यामध्ये पहिली टर्म ॲज इट इज sin π/8 ब्रॅकेट स्क्वेअर. दुसऱ्या टर्म मध्ये sin π/2 मायनस थिटा. sin π/2 मायनस थिटा काय, कॉस थिटा. रेशो बदलेल आणि फर्स्ट क्वार्टर मध्ये तो कसा राहील, पॉझिटिव्ह, म्हणजेच तो येईल कॉस π/8, कारण थिटा म्हणजेच तिथे कोण आहे, π/8 आहे. sin π/2 मायनस थिटा म्हणजे कॉस थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस पुढची टर्म sin 5π/8 ॲज इट इज ठेवला ब्रॅकेट स्क्वेअर. लास्ट टर्म जी आहे sin 3π/2 मायनस 5π/8 त्याची किंमत काय होईल, 3π/2 मायनस थिटा, 3π/2 मायनस थिटा. साईनचा कॉस होईल, रेशो क्वाड्रंट कुठला, थर्ड क्वार्टर मध्ये साइन कसा, म्हणजेच तो होईल मायनस कॉस 5π/8 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि आता पुन्हा पहिल्यासारखेच sin π/8 ब्रॅकेट स्क्वेअरला आपण sin स्क्वेअर π/8 असे लिहू शकतो प्लस कॉस π/8 ब्रॅकेट स्क्वेअरला कॉस स्क्वेअर π/8 असं लिहिता येईल प्लस sin 5π/8 ब्रॅकेट स्क्वेअरला sin स्क्वेअर 5π/8 असं लिहिता येईल आणि प्लस मायनसचा स्क्वेअर प्लसच होणार आहे, मायनसचा स्क्वेअर प्लस होईल आणि शेवटी कॉस 5π/8 ब्रॅकेट स्क्वेअर त्याला काय लिहिता येईल, कॉस स्क्वेअर 5π/8. आणि आता या पहिल्या दोन टर्म पहा, दोन्ही ठिकाणी अँगल सारखा आहे π/8. त्याला जर थिटा गृहीत धरला आपण तर साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा त्याची व्हॅल्यू काय येईल 1. आणि पुढच्या दोन टर्म त्यातही अँगल सारखा आहे 5π/8, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा 1 + 1 = 2, that is RHS.
Write down next example similar to this. Prove that cos square pi by 10 cos square pi by 10 plus cos square 2 pi by 5 cos square 2 pi by 5 plus cos square 3 pi by 5 cos square 3 pi by 5 plus cos square 9 pi by 10 equal to 2 equal to 2. यातही सगळ्या टर्म कॉस्टच्या आहेत त्यांचे स्क्वेअर आहेत. लेफ्ट हँड साइड फर्स्टली वी कॅन राईट cos pi by 10 चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस cos 2 pi by 5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस cos 3 pi by 5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस cos 9 pi by 10 ब्रॅकेट स्क्वेअर. आता यामध्ये पेयर्स तयार करायचे आहेत. pi by 10 2 pi by 5 3 pi by 5 9 pi by 10. जर आपण यामध्ये पहिली आणि शेवटची टर्म गृहीत धरली pi by 10 प्लस 9 pi by 10 ॲडिशन किती येत आहे 10 pi by 10 म्हणजे पाय यांचं ॲडिशन येतं पाय आणि या दोघांचं मधल्या दोन टर्मचं ॲडिशन 2 pi by 5 आणि 3 pi by 5 यांचं हे ॲडिशन काय येत आहे पाय. जोड्या मिळाल्या पण त्या उपयोगाच्या नाहीत. कारण का जर आपण अशा प्रकारच्या पेयर्स कन्सिडर केल्या सगळ्या टर्म कॉस्टच्या आहेत रेशो बदलेल का रेशो जर नाही बदलला तर सगळ्याच टर्म कॉस्ट स्क्वेअर मध्ये येतील. सगळ्याच टर्म कॉस्ट स्क्वेअर मध्ये आल्या तर त्याला आयडेंटिटी यूज करता येणार नाही. 1 ही टर्म येणार नाही मागच्या एक्झाम्पल सारखी जसं इथे 1 + 1 शेवटी आपण 2 लिहिलं मागच्या प्रॉब्लेम मध्ये तशी टर्म येणार नाही. जरी आपण ही प्रोसेस केली अशा पेयर्स घेऊन तरी त्याला पुढे चालून सोल्युशन आहे पण पुन्हा एक कन्व्हर्जन करावं लागेल की शेवटचे दोन एलिमेंट राहतील त्यांचं पुन्हा कन्व्हर्जन करावं लागेल. पण त्यापेक्षा मागच्या एक्झाम्पल सारखं सुरुवातीलाच pi by 2 किंवा 3 pi by 2 मिळेल अशा पेयर्स कन्सिडर केल्या तर जास्त कन्व्हिनियंट आहे. आता फर्स्ट आणि लास्ट सेकंड आणि थर्ड हे कॉम्बिनेशन जर आपण पाहिलं ते उपयोगाचं नाही आपल्या. फर्स्ट आणि सेकंड हे दोन जर आपण चेक केले pi by 10 प्लस 2 pi by 5 यांचं ॲडिशन किती येईल पहा. pi by 10 आपण तसाच ठेवला. ॲडिशन करताना डिनॉमिनेटर सारखा होण्यासाठी ह्या दुसऱ्या टर्मला 2 न मल्टिप्लाय आणि डिव्हाइड केलं तर 2 × 2 म्हणजे 4 pi अपॉन काय येईल pi + 4 pi म्हणजे 5 pi by 10 म्हणजेच किती आला तो pi by 2 आला. याचा अर्थ पहिल्या दोन टर्म्सचं पुन्हा कॉम्बिनेशन pi by 2 येतच आहे. मग याला आपण इथे pi by 10 प्लस 2 pi by 5 इक्वल टू pi by 2 असं लिहू शकतो. हे हिंट म्हणून
कॅल्क्युलेशन वर्क तर आपल्याला रफमध्ये करावंच लागेल. त्यानंतर राहिलेल्या दोन टर्म्स पहा. 3π/5 प्लस 9π/10 आहे. डिनॉमिनेटर सारखा होण्यासाठी पहिल्या टर्मला 2 न मल्टिप्लाय डिवाइड करावं लागेल. म्हणजे 6π/10 प्लस 9π/10. 6 प्लस 9 म्हणजेच 15π/10. काय येतो तो 3π/ म्हणजेच 3π/5 प्लस 9π/10 याला आपण लिहू शकतो 3π/2. तशा दोन पेअर्स आधी आपण तयार करून घेतल्या. आता यामध्ये फक्त व्हॅल्यूज रिसबस्टिट्यूट करायच्या. पहिल्यांदा कुठली एक टर्म आपण ॲज इट इज ठेवू शकतो. समजा आपण cos π/10 ॲज इट इज ठेवला सारखाच प्लस cos 2π/5 लाच आपण हा π/10 राईट साईडला घेतला तर मायनस होऊन जाईल. 2π/5 लाच आपण काय लिहू शकतो π/2 मायनस π/10 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस cos 3π/5 लाच कन्व्हर्ट करा. 3π/5 ला काय लिहिता येईल 3π/2 मायनस 9π/10 ब्रॅकेट स्क्वेअर आणि शेवटची टर्म cos 9π/10 ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज ठेवला. पहिली टर्म लिहूया आपण लगेच cos स्क्वेअर π/10 cos π/2 मायनस थिटा cos π/2 मायनस थिटा साइन थिटा. थिटा म्हणजेच या ठिकाणी π/10 पाहिजे त्याची व्हॅल्यू साइन π/10 त्याचा स्क्वेअर घेतला तर साइन स्क्वेअर π/10 प्लस पुढची टर्म cos 3π/2 मायनस थिटा तो म्हणजे मायनस साइन थिटा असतो. त्याला आपण मायनस साइन 9π/10 ब्रॅकेट स्क्वेअर असं लिहू शकतो. cos 3π/2 मायनस थिटा म्हणजे थर्ड क्वाड्रंट, तिथे cos निगेटिव्ह असेल म्हणून मायनस. आणि पुढची टर्म cos स्क्वेअर 9π/10 ॲज इट इज. आता या ठिकाणी पहिल्या दोन टर्म cos स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा या स्वरूपात आहेत, त्याला 1 लिहिता येईल. प्लस पुढे मायनसचा स्क्वेअर प्लसच होणार आहे म्हणजे ती टर्म येईल साइन स्क्वेअर 9π/10 प्लस cos स्क्वेअर 9π/10. 1 प्लस साइन स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा म्हणजे so 1 plus 1 is 2, that is right hand side.
Next, show that cos theta plus cos theta plus sin 270 plus theta minus sin 270 minus theta plus cos 180 plus theta equal to 0. Direct formulas. पहिली टर्म cos theta as it is ठेवा. sin 270 plus theta 270 आहे म्हणजेच रेशो बदलेल. साइनचा होईल रेशो कॉस. 270 प्लस थिटा म्हणजे कुठला क्वाड्रंट? फोर्थ क्वाड्रंट. आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये साइन कसा? फोर्थ क्वाड्रंट मध्ये साइन निगेटिव्ह, म्हणजे ही टर्म कशी येईल? मायनस कॉस थिटा. साइनचा कॉस होणार आहे. 270 असल्यामुळे साइनचा होईल कॉस, पण फोर्थ क्वाड्रंट असल्यामुळे तो होईल मायनस कॉस. राईट साइडला साइन 270 मायनस थिटा. रेशो इथे बदलेल. 270 मायनस थिटा म्हणजे थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंट मध्ये साइन कसा? निगेटिव्ह, म्हणजे हा पण निगेटिव्हच येणार आहे. पण तो मायनस आणि यामध्ये असणार आहे एक मायनस, त्याने काय होईल? प्लस कॉस थिटा. आणि शेवटी कॉस 180 प्लस थिटा आहे. इथे मात्र रेशो बदलणार नाही, पण 180 प्लस थिटा म्हणजे थर्ड क्वाड्रंट चिन्ह बदलेल, तो होईल मायनस कॉस थिटा. cos theta minus cos theta cancel, cos theta minus cos theta cancel, equal to 0 is right hand side. Prove that cos 90 plus theta into sec 270 plus theta 270 plus theta into sin 180 plus theta 180 plus theta divided by cos minus theta into cos 270 minus theta into tan 180 plus theta. Tan 180 plus theta equal to cosec theta. राइट साइड इक्वल टू पाहिजे आपल्याला कोसेक थिटा. मग आता यामध्ये पहिल्यांदा कॉस 90 प्लस थिटा एक एक टर्म. पहिली टर्म आहे कॉस 90 प्लस थिटा. रेशो बदलेल, साइन होईल. क्वाड्रंट
सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस कसा, इथे कॉस आहे सध्या, त्यामुळे कॉसचं चिन्ह पाहावं लागेल. कॉस निगेटिव्ह म्हणजेच मायनस साइन थिटा. कॉस 90 प्लस थिटाची किंमत मायनस साइन थिटा इंटू सेक 270 प्लस थिटा. रेशो बदलेल इथेही. सेकचा काय होईल, कोसेक थिटा होईल. 270 प्लस थिटा म्हणजे फोर्थ क्वाड्रंट मध्ये सेक कसा असतो, पॉझिटिव्ह असतो. कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असतात फोर्थ क्वाड्रंट मध्ये, त्यामुळे ही टर्म काय येईल, कोसेक थिटा. साइन 180 प्लस थिटा, रेशो नाही बदलणार, साइनच राहील. 180 प्लस थिटा म्हणजे क्वाड्रंट, 180 प्लस थिटा थर्ड क्वाड्रंट मध्ये साइन निगेटिव्ह म्हणजेच तो होईल मायनस साइन थिटा डिवाइडेड बाय कॉस ऑफ मायनस थिटा. कॉस ऑफ मायनस थिटा कॉस थिटा इंटू कॉस 270 मायनस थिटा. रेशो बदलेल, त्याचा साइन होईल 270 मायनस थिटा म्हणजे थर्ड क्वाड्रंट, तिथे कॉस निगेटिव्ह असतो म्हणजे तो होईल मायनस साइन थिटा. आणि टॅन 180 प्लस थिटा, रेशो तोच राहील, थर्ड क्वाड्रंट मुळे तो पॉझिटिव्हच येणार, टॅन थिटा. आता यामध्ये मायनस साइन थिटाचा हा ब्रॅकेट आणि न्यूमरेटरचा एक ब्रॅकेट कॅन्सल, चिन्हासकट कॅन्सल, मायनस आणि मायनस कॅन्सल होऊन जातील. एक मायनस इथे सुरुवातीला राहतोय शिल्लक. ओके, राइट साइड मायनस कोसेक थिटा. मायनस कोसेक थिटाच पाहिजे राईट साइड. मग आता इथे मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा, याला लिहिता येईल मायनस टॅन थिटा इंटू कोसेक थिटा, आणि डिनॉमिनेटरला शिल्लक राहिला फक्त टॅन थिटा. हा टॅन थिटा कॅन्सल, इक्वल टू काय येईल, मायनस कोसेक थिटा. ॲक्च्युअली क्वेश्चनमध्ये इथे 270 मायनस थिटा पाहिजे, मग तो मायनस कॅन्सल होऊन जातो. क्वेश्चनमध्येच ते करेक्शन असेल, 270 मायनस थिटा.